गुड मॉर्निंग सर्वांना. छोट्याशा ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर सकाळचे वाजलेले आहेत 9. खालचं सर्व काम आवरून आलेले आहे वर, कारण आज आहे गुलाबाची कटिंग. डिसेंबर महिना आहे. जशी लहान लेकराची जे आपण देखभाल करतो तशी झाडांची पण करावं लागते, तेव्हा ते टाईमवर फुलं फळं देतात. नाही तर फक्त झाडं लावा त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही तर ते काही बरोबर येत नाहीत ना, काही नाही. खूप असा वेळ द्यावा लागतो झाडं लावायला पण करायला पण. अशी कटिंग केली कधी पण मिस्टर आणि मी मिळून करतो, पण ते कसं ड्रायव्हिंग शिकायला चालले सकाळी, त्याच्यामुळे त्यांना काही वेळच नाही. त्याच्यामुळे आज ही ड्युटी माझ्यावर आलेली. आणि सकाळीच कामं केले तर कामं होते. ते दुपारी 4 वाजता कामं असे नसते. सकाळच्या टाईमला हे कामं जे आहेत ते उरकून घ्यावं लागतं, आपली कटिंगचे वगैरे. केलं कसं तरी टाईम काढलाय सकाळी, नाही तर सकाळी पण घरामध्ये भरपूर असे कामं असतात आपले. पण झाडाकडे बघणं बी हे जरुरीच आहे. आता देवाला ते फुलं भरपूर असे निघतात. बघा हे असे नवीन जे कोंब आहेत सुरू झालेले निघायला. मला तर भरपूर असे गुलाबाचे झाडं जे आहेत ते भरपूर लावायला पण आवडतं. आणि त्याची सगळी व्यवस्थित करणं ठेवणं. संडे राहिलं की एखादा घंटा आमचा वरच जातो दोघाचा बी. आणि आम्ही दोघं पण झाडांकडे भरपूर असं लक्ष देतो, तेव्हा अशी फुलं ते येते. नाही तर नुसतं लावून ठेवल्यानं झाडाला फुलं काही येत नाहीत. त्याची देखभाल बी करावं लागते. टायमवर खतं वगैरे पण टाकावं लागतं. जसं आपण आपल्या शरीराकडे लक्ष देतो तसं झाडांचं पण असतं. त्यांना टाईमवर पाणी बिनी सगळं द्यावं लागतं, टाईममधून टाईम काढून. नाही तर आजकाल टाईम तर कुणापाशी भेटत नाही, पण टाईम काढावं लागतं प्रत्येक कामासाठी. फक्त मी झाडाचे जे आहेत असे शेंडेच कट करते, कारण गुलाबा पावसाळ्यामध्ये जून महिन्यामध्ये असे फक्त खालचे बुडं ठेवले होते आणि तशी कटिंग असती. कारण आता फक्त जे हे वरचे शेंडे आहेत त्याला फुलं येणं झाले, तर सगळं असं रोग पडल्याने झालाय. हे बघा, हे भरपूर असे फुलं दिसतात तुम्हाला, पण ह्याच्याहून डबल फुलं लागतात आपण कटिंग केली तर. आणि फक्त मला जे आहेत हे असे शेंडेच कट करून घ्यायचे. असे बुडापासून काही मी कटही करणार नाही. आणि अशा पद्धतीने भरपूर असा टाइम जातो अशी कामं काढली की. म्हणून सकाळी पाचशे कामं आवरले. सकाळी पटकन भांडे वगैरे घासून, आज गुरुवारी तर अधिक वेगळे कामं बी असतात घरामध्ये, जसं घर पुसणं. गुरुवार असल्यावर सगळंच घासाघाशी धुवाधुवी जास्त असते.
कारण मंगळवार बुधवार जे घरात नॉनव्हेज आणलेलं असतं सगळं घर असं साफसूफ करून पूजा वगैरे करायची असती, म्हणून जास्त काम असते. सकाळी भांडे बिंडे सगळं घासून झालंय. आता घराला पोचा मारायचा आहे, तर पुन्हा खूप ऊन होतं वर आलं की, म्हणून आधी हे सकाळचे जे काम आहेत मग खालच्या खाली घर होते काम. अशा पद्धतीनं कटाई केलेली आहे झाडांची. आता अजून 2 झाडं राहिलीत कटाईचे. आणि तुम्ही बघू शकता पूर्ण झाडाची माझी कटिंग झालेली आहे. तुम्हाला दाखवते माझ्या टेरेसवरले झाडं. हे बघा शेवंतीला असे छोटे छोटे नवीन असे फुलं यायला लागलेत, खूप छान असे. हे बघा छोटे छोटे भरपूर अशा कळ्या लागल्या आता शेवंतीला. आणि कमच कम ह्याला 8-9 वर्ष झालेत बघा. हे लावले होतं मी आणून छोटंसं रोपटं, आणि तेव्हापासून दरवर्षी जे आहे मी ह्याची कटिंग करून दुसऱ्या ह्याच्यामध्ये लावित असते. हे म्हणलं तर एकदम छान आणि भरपूर असे रोपं येतात आणि भरपूर फुलं येतात. नाही तर एकाच ह्याच्यात ठुला पण की फुलं येतात, पण तेवढे जेवढे पाहिजे तेवढे येत नाहीत. आणि हे बघा हे जे आहे कूलरचा खालचा टफ आहे, आणि त्याच्यामध्ये पण लावले तर त्याच्यामध्ये छोटे छोटे भरपूर यायलेत असे फुलं. आणि आता संक्रांतीच्या टाईमला भरपूर असे शेवंतीचे फुलं येतात. आणि कोणतंही काहीही बकेट राहू द्या, कोणतं काही खराब होऊ द्या, डब्बा राहू काही राहू, मी ते फेकून काही देत नाही. पूर्ण ह्याच्यामध्ये असे झाडं लावून टाकीत असते बघा. आणि माझ्या इथं टेरेसवर इतके झाड आहेत ना की रोजचं मला टोपलं भर असे फुलं निघते तर छोट्या छोट्या गमल्यामधलेच. आणि भरपूर देवाला असे फुलं भेटतात. आणि हे बघा हे छोटंसं टोपलं आहे, हे जे फुटलं होतं त्याच्यामध्येच मग दुसरं टोपलं टाकून हे बघा हे 2 टोपले आहेत एकात एक. तर हे वरचं फुटलं होतं आणि खालचंही खराब झालं तर म्हणून ह्याच्यामध्ये टाकले. आणि बघा माझा पुदिना किती सुंदर आलाय. आणि मला पुदिना भरपूर असं भाजीमध्ये आवडतं बरं का. आणि मी कधीच ते असं वाळून जाऊ देत नाही. बघा किती छान आलाय पुदिना. जितके झाडं होते छोटे छोटे टफमध्ये राहू द्या कशामध्ये राहू द्या, मी लावण्यावरच राहते. आणि त्याची देखभाल केली की आपल्याला भरपूर फुलं राहू काही राहू. रोजचं 1 घंटा घातला की जेवढं आपल्याला पाहिजे देवाला धर्माला मस्त फुलं येतात. हे बघा. आणि आमच्या इथं कसं माती खूप छान आहे, त्याच्यामुळे आम्हाला 12 महिने मोठं राहू द्या छोटं राहू द्या असं फळ हे आमचे जे झाडं आहेत ते देतच राहतात. आणि आता बघा हे का मोठे मोठे असे लिंब यायले तर थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये पण येतात. म्हणलं तर 12 महिने लिंबू जे आहे ते राहत आहे. पण उन्हाळ्यामध्ये कसं थोडं बारीक येते पण रसाळ भरपूर असतं लिंबू. आणि हे बघा चमकुरा लावलेला आहे. असं 3-4 असे जे राहतात गाडीचे टायर्स, त्याच्यामध्ये पूर्ण जे खाली आहे मी शेणखत टाकलेलं आहे, नारळाचा बुरा टाकलेला आहे, नारळाच्या शेंड्या टाकलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये लावलेला आहे चमकुरा. आता ह्याच्यामध्ये थोडंसं साफसफाईला आला आहे. आणि मस्त 10-12 पानं जे आहेत आठवड्याला निघतात. तर असं आहे माझं टेरेस गार्डन. कसं वाटलं काय नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही कशी गुलाबाची कटिंग करता, कोणत्या महिन्यात करता ते बी कमेंटमध्ये सांगा. आणि आमचं गार्डन आवडलं की नाही ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा.